हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल त्याला पाठिंबा, राहुल गांधींसह विरोधकांचं आश्वासन. पाकिस्तानवर निर्बंध घालण्याच्या भूमिकेलाही विरोधकांचं समर्थन. दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल, पंतप्रधान मोदींची गर्जना. दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही नष्ट करण्याची वेळ आल्याचा इशारा. पाकिस्तानलाही दिला सज्जड दम. भारताने नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड, शिमला करार रद्द करण्याचा दिला इशारा. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद. भारतासोबतचा व्यापारही स्थगित. परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा. पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीच्या राजदूतांसोबत बैठक. नौदलाची आयएनएस सुरत युद्धनौका सज्ज, जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी. तर विक्रांत युद्धनौकेवर फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर तैनात. आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनींच्या मुलीने सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. काश्मीरमध्ये अडकलेल्या 184 प्रवाशांना घेऊन सरकारची 2 विशेष विमानं मुंबईत. आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था. भारतीय बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात. बीएसएफ जवान पीके साहू यांनी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये झिरो लाईन ओलांडल्याची माहिती. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन. कर्मचारी केक घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.